तुम्हाला पूजा खेडकर प्रकरण आठवतंय का? दिव्यांग असल्याची खोटी प्रमाणपत्र सादर करत तिनं सरकारी नोकरी बळकावल्याचा आरोप करण्यात आला होता आणि याच पॅटर्नचे बरेच जण फॉलोअर्स असल्याची बाब सुद्धा आता समोर आली आहे। पूजा खेडकर पाठोपाठ एका बड्या माजी अधिकाऱ्याच्या मुलानं सरकारी नोकरी मिळवण्यासाठी हाच पॅटर्न वापरल्याचा आरोप होतोय। नेमकं काय झालं आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। नीट पेपर फुटी प्रकरणावरून देशभर गदारोळ झाला। त्यापाठोपाठ राज्यातही सरकारी नोकर भरतीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप होऊ लागला। पूजा खेडकरनं सरकारी नोकरी मिळवण्यासाठी जो पॅटर्न वापरल्याचा आरोप आहे, सेम तोच पॅटर्न महाराष्ट्रातील एका तरुणानं वापरल्याची कुजबूज सुरू झाली आहे। या तरुणानं औषध निरीक्षक पदासाठीची एमपीएससीने घेतलेली परीक्षा दिली, ज्यात त्याचा पहिल्या 30 क्रमांक आला। धक्कादायक बाब ही की ज्या औषध निरीक्षक पदासाठीची या तरुणानं परीक्षा दिली होती, तो पेपरच परीक्षेच्या 2 दिवस आधी फुटल्याचा आरोप झालाय। एमपीएससी पेपर फुटी प्रकरण नेमकं काय आहे ते समजून घेऊया। 22 मार्च 2026 रोजी परीक्षा झाली। 20 मार्च रोजीच पेपर फुटल्याचा आरोप करण्यात येतोय। गेस पेपरमधील 70हून अधिक प्रश्न मुख्य परीक्षेत आल्याचा आरोप आहे। पेपर फुटल्याचा व्हॉट्सअप चॅटमध्ये दावा करण्यात आलाय। काही उमेदवारांनी पेपर फुटी संदर्भात तक्रारी केल्या। एमपीएससी आणि एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे। या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे सोपवण्याचा निर्णय झालाय। या घोटाळ्याची पाळंमुळं थेट सोलापूर जिल्ह्यातील एका बड्या माजी अधिकाऱ्याच्या घरापर्यंत पोहोचताना दिसतायत। या निवृत्त अधिकाऱ्याच्या दोन्ही मुलांनी औषध निरीक्षक पदाची परीक्षा दिली। निकालात मुलाचा आणि मुलीचा असा दोघांचाही पहिल्या 30 नंबर आला। ऐकायला हे खूप कौतुकास्पद वाटेल, पण या मुलीची कॉलेजची मार्कशीट पाहिली की डोळे फिरतील। ज्या फार्मसी कॉलेजमध्ये ती शिकते, तिथल्या लेखी परीक्षेत ती सर्व विषयात नापास आहे। कॉलेजमध्ये नापास होणारी विद्यार्थिनी एमपीएससी मध्ये पहिल्या 30 येते, हे चमत्कारापेक्षा कमी नाही। पण खरी कलाकारी तर तिच्या भावाच्या निकालात झाली आहे। निवृत्त अधिकाऱ्याच्या मुलानं पहिल्या 30 नंबर मिळवला। एमपीएससीला या उमेदवारानं दिव्यांग असल्याचं सांगितलं। लोकोमोटिव्ह डिसॅबिलिटी असल्याचा दावा त्यानं केलाय। अशा दिव्यांगांना चालण्या फिरण्यात अडचणी येतात। सांधेदुखी, हाडांची समस्या असे अनेक त्रास असतात। अशा व्यक्तीला नीट उभंही राहता येत नाही। आता आपण हा उमेदवार ज्या कॉलेजमध्ये शिकायला होता, त्या कॉलेजचे प्राचार्य काय म्हणतायत ते ऐकूया। आपलं महाविद्यालय सगळं म्हणजे आउटडोर स्पोर्ट्स आणि इनडोर स्पोर्ट्स, मग क्रिकेट असेल, व्हॉलीबॉल असेल किंवा बाकी कॅरम वगैरे ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज अरेंज करतं। तर त्याच्यामध्ये मग नेहमीच तो व्हॉलीबॉल किंवा क्रिकेट वगैरे आउटडोर ॲक्टिव्हिटीजमध्ये तो खूप पुढे होता। सगळ्याच ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्वमेंट होती, पण विशेषतः आउटडोअरमध्ये त्याचा सहभाग जास्त होता। ज्या उमेदवाराला चालायला फिरायला त्रास होतो, तो क्रिकेट आणि फुटबॉल सारख्या मैदानी खेळांमध्ये चक्क ऑलराऊंडर आहे, असं प्राचार्यच म्हणतायत। ज्याला नीट उभं राहता येत नाही, तो फुटबॉलला लाथा मारत मैदानभर धावतो। हाच तरुण दिव्यांग असल्याचं सांगत एमपीएससीची परीक्षा देतो आणि पहिल्या 30 येतो। याला जगातील 8वं आश्चर्य म्हणायचं नाही तर अजून काय म्हणणार? या तरुणानं असं का केलं ते पाहूया। शासकीय भरतीत दिव्यांगांसाठी 4% जागा राखीव असतात। किमान 40% दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र आवश्यक असतं। लोकोमोटिव्ह, दृष्टीहीनता, मूकबधिरता असलेल्यांना दिव्यांग म्हणतात। नियुक्तीपूर्वी प्रमाणपत्र आणि शारीरिक स्थिती तपासली जाते। दाखला खोटा असल्यास गुन्हा दाखल केला जातो। नोकरीवरूनही काढून टाकलं जातं। कॉलेजच्या परीक्षेत नापास झालेली बहीण पहिल्या 30 येते। चालता फिरता येत नसल्याचं सर्टिफिकेट देणारा तिचाच भाऊ कॉलेजमध्ये मैदानी खेळ खेळतो आणि परीक्षेत पहिल्या 30 क्रमांक पटकावतो। आणि हे दोघेही एका माजी बड्या अधिकाऱ्याची अपत्य असतात। हा निव्वळ योगायोग असल्यास हाही योगायोगच समजावा। ओंकार कुलकर्णीसह सौरभ वाघमारे, एनडीटीव्ही मराठी, सोलापूर। दरम्यान या प्रकरणात रोहित पवार यांनी आणखी काही गौप्यस्फोट केलेत। एमपीएससीच्या कारभारात प्रशासकीय अधिकारी कशा पद्धतीने हस्तक्षेप करतात, यावर रोहित पवारांनी काय माहिती दिली आपण पाहूयात। मी एमपीएससीचा जो घोटाळा आहे त्या संदर्भात प्रश्न उपस्थित करतात। या संदर्भात तुम्ही एक नायब तहसीलदारांचं नाव घेतलेलं होतं। त्यांच्या मुलानं चुकीच्या पद्धतीनं त्यांची निवड झालेली आहे। या काय नेमके नायब तहसीलदार कोण आहे, तो मुलगा कोण आहे? नाही, बार्शीमध्ये ते नायब तहसीलदार म्हणून तिथं होते। नाव मला अजून ते आठवत नाही, पण तुम्हाला कळेल की 13वा नंबर आणि 16वा नंबर जी मुलं आहेत, मी त्यांचं आडनाव मला त्या ठिकाणी माहीत नाही, पण 13वा आणि 16वा बहीण भाऊ आहेत।
त्याच्यावरनं तुम्ही नायब तहसीलदारचा अंदाज तिथं काढू शकता. पण बार्शीला ते तिथं त्या विभागामध्ये काम करत होते पूर्वी, असं आम्हाला कळालं नाही. कधीचा म्हणजे कधी काम केलं? म्हणजे आय थिंक गेल्या काही वर्षांमध्येच ते होते. आणि महत्त्वाचं काय की मला असंही कळतंय तिथल्या काही शिक्षकांकडनं की त्या अधिकाऱ्यांचा शिक्षकांवर सुद्धा एक वेगळा वचक होता, नाहीतर ते एक दबाव होता की जेणेकरून त्या मुलांना मार्क्स मुद्दामून दिले जावेत, नाहीतर नापास होत असेल तर पास करा, असं सुद्धा काहीतरी पूर्वी तिथं झालंय असं आम्हाला कळालेलं आहे. विकलांग कोट्यातून पास झाले असं कळतंय, मात्र विकलांग नाही अशी माहिती देखील समोर येते. नाही, आता तर काय झालंय की आता मुलं शांत बसत नाहीत. मुलांनी ही सुद्धा माहिती काढलेली आहे की ते विकलांग काहीतरी दिव्यांग कोट्यामधून मुलाला तिथं तिथं त्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे आणि त्यात त्याचा नंबर लागलेला आहे. पण मुलांनी काही व्हिडिओ हे प्रसिद्ध केलेत असं आम्हाला कळतंय की अजून माझ्यापर्यंत ते आले नाहीत. पण मी जे काय ऐकलंय की तो तंदुरुस्त आहे, तो पळतो, तो डोंगर चढतो, असं वगैरे बरंच काय आहे. कुणी विकलांग नाहीये तरी पास होतं आणि ज्याला 10वीत एवढे कमी टक्के तो MPSC द्वारे पास होतो. इतर सीट्स खात आहेत हे लोक. आता दिव्यांगाचा हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आता त्यावेळेस आम्हाला ते माहीत नव्हतं, पण आता तुम्ही सांगत आहात आणि मुलांकडनं सुद्धा हा मुद्दा येतोय, तर नक्कीच या बाबतीत सुद्धा आम्ही MPSCला अधिकची माहिती म्हणून, कारण त्यांनी तशी माहिती मागितलीच आहे, अधिकची माहिती म्हणून आम्ही नक्कीच तिथं देऊ. ओके, धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली. एकंदरीत आपल्यासोबत होते रोहित पवार आणि त्यांनी एकंदरीत बार्शीचे एक माजी नायब तहसीलदार आहेत, त्यांचे 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि मुलगी. त्यांनी गैरपद्धतीनं MPSC द्वारे पास झालेले आहेत, त्यांनी सीट्स मिळवलेल्या आहेत. त्याच्यावर ते पास कसे झाले अशा पद्धतीचा प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि तो प्रश्नचिन्ह रोहित पवार यांनी उपस्थित केलेला आहे. कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारेंसह निवृत्ती गणकवार, NDTV मराठी, मुंबई.